नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कशा आहात? मस्तच ना? असेच राहा. आज मी तुम्हाला पौष रविवार निमित्त आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा नवयास रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा बसत होत्या. काय ग बायानो, कसला वसा बसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदित्यवारी मोनानं उठावं, सचीळ स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्या, पानं फुलं वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा चेला, दशांगाचं धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडं तूप, मेहून जेव सांगावं. असेल तर चिरचुळी द्यावी, नसेल तर जोड गळसोरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नको, कापू नको. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याने मनात राग आला. तिथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपल्या बापाला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेले. उतरंडीचे 6 मोते आणले. 3 आपण घेतले, 3 बापाच्या हाती दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावाने ती ऐकली. नंतर जीव खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार आहे. जिनं कहाणी ऐकली ती दारिद्र्याने पिडली. जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे दारिद्री जी झाली होती ती आपल्या लेकास सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहूमाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोकरला, होन मोहरा भरल्या. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेने आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळाच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?
दैव दिलं कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढं दुसरा आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहूमाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, काठी पोकरून होन मोहराने भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हाताची काठी काढून घेतली, घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारख्या प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवखाव घातलं, नारळ पोखरून होन मोहराने भरून दिलं. कुठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी पाहायला विहिरीत उतरला. तो नारळ गळगडून विहिरीत पडलं. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई गं, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनमोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण गारीच्या रूपाने आला. हाताची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं ग? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं नेलं ते सर्व. पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, नाहू घातलं, पाठो नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली. काय ग, काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती वसा बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबरं आली, पाईक आलं. मल्हारी पापिनीला छत्र कोटलं, चांबरं कोटलं, पाईक कोटली, परवर कोटले. बाहेर जाऊन दाराशी बघितलं तर काय राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केला. वाटेने जाऊ लागली. तो पाहिला, मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हंकारा, पिटारे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मुळी विका जात आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पहिले असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 मोती त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावाने त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे ते मला सांग. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढे दुसरा मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारा, पिटारे डंगावरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चित्तेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोती घेऊन 3 आपण घेतले, 3 माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावाने माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसरा मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हंकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे.
तिचा मुलगा वनात गेला होता, एका डोहात बुडाला होता, एका सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चित्ताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेलेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. कानाडोळा, मांसाचा गोळा, हातपाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता तो उलटा केला. 6 मोते हाती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवले, 3 मोते आपलून घेतली. राणीनं मनोभावाने कथा सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हात आले, पाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले, स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापलं. षडरस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिला घासास केस आला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीला बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची कडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मुळी विकायला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मांसाचा गोळा, इतक्यांना सूर्यनारायण जसा पावला तसा तो आम्हाला पाहू. ही 60 अवताराची कहाणी. वाचा उतरली, सफळ संपूर्ण. जय सूर्यनारायण. कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.